देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढते, त्यामुळे जी गॅरंटी दिली ती पूर्ण करणार, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला विश्वास. राजकीय हेतूंसाठी कामकाज बंद पाडणं योग्य नाही. जनतेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे, पंतप्रधान मोदी यांचं सर्व खासदारांना आवाहन. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी आज संपणार. पेण पोलीस 3 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता. सांगली जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर कायम. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान. मेडीगट्टा धरणाचे दरवाजे उघडले. 8,19,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू. रत्नागिरीतील परशुराम घाटाला पावसाचा फटका. मुसळधार पावसामुळे डोंगरावरील दगड माती रस्त्यावर आल्यानं परशुराम घाटातून वाहतूक संथ गतीनं. भांडूपमध्ये घरावर कोसळला मोबाईल टॉवर. 3 घरांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. मुसळधार पावसामुळे मोझर इजारा इथल्या नाल्याला पूर आल्यानं शेत जलमय. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान. पावसाळ्यात पेट्रोल भरताना सावधान. गोंदियात पेट्रोल पंपावर पाणी मिसळून पेट्रोल दिलं जात असल्याचं उघड. नागरिकांच्या तक्रारीनंतर पेट्रोलचे पैसे परत. जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांचा हल्ला. 1 भारतीय जवान जखमी.